नमस्कार. वेलकम टू सोशोलॉजिकल वर्ल्ड या समाजशास्त्र विश्व ह्या चॅनलमध्ये समाजशास्त्राचे विद्यार्थी, समाजशास्त्राचे प्राध्यापक, समाजशास्त्राचे सर्व अभ्यासक या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण तथ्य संकलनाची तंत्रे, सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये जे दोन भाग पडतात, संशोधन पद्धती आणि दुसरं तंत्रे, त्याच्यापैकी संशोधनाची तंत्रे या अनुषंगानं तथ्य संकलन यावर आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. आपलं जे मूळ मॉड्यूल आहे सामाजिक संशोधन पद्धती आणि तंत्रे, त्याच्यामधला हा जो भाग आहे तो तथ्य संकलनाच्या तंत्रावर अवलंबून आहे आणि याच्यामध्ये आपण आज निरीक्षणाचा अभ्यास करणार आहोत. साधारणपणे जर आपण निरीक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर एक गोष्ट आमच्या लक्षात येते की निरीक्षण मानव समाजाच्या जीवनामधले निरीक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. याचं कारण असं की मानव हा त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये निरीक्षणाचा वेळोवेळी वापर करताना आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून मग निरीक्षणानेच मानवाचं जीवन व्यापलेलं आहे. आणि मग या अनुषंगानं नैसर्गिक स्वरूपाचं जीवन जगत असतानाच मानवाने निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून सभोवताली घडणाऱ्या विविध प्रकारच्या घटनांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्या घटनांच्या कार्यकारण संबंधाचा माणूस शोध घेऊ लागला. घटना का घडते, कोणत्या कारणामुळे घडते या बाबीचा तो अभ्यास करू लागला आणि मग याच अनुषंगानं नैसर्गिक स्वरूपाची शास्त्रे आणि सामाजिक स्वरूपाची शास्त्र काळाच्या ओघामध्ये उदयाला आलेली आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून मग झाडावरून फळ खाली पडल्यानंतर मांडण्यात आलेला न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असो की वाफेवरले इंजिनचा शोध असो, या सगळ्याच्या पाठीमागे आपल्याला निरीक्षण असल्याचं बघायला मिळते. आणि मग निरीक्षण तंत्राच्या आधारावरच खऱ्या अर्थानं संशोधनाचा पाया उभा असतो. आणि मग निरीक्षण हे एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं तंत्र आहे. याचं कारण असं की तथ्य संकलन करत असताना निरीक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. निरीक्षणाशिवाय आपल्याला तथ्य जमा करता येत नाहीत, तथ्यांचं संकलन करता येत नाही आणि वस्तुनिष्ठ अशा प्रकारची, विश्वसनीय अशा प्रकारची तथ्य जमा करत असताना आम्हाला निरीक्षण तंत्राचा वापर करणं हे अत्यंत आवश्यक असते. आणि मग या अनुषंगानं आपण विचार करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी एक बाब नमूद करता येईल की निरीक्षणच खऱ्या अर्थानं सर्व संशोधनाचा तो काय असेल तर त्याला आपल्याला पाया आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून मग सामाजिक घटनांच्या संदर्भामध्ये जो कार्यकारण संबंधाचा जो शोध लावला जातो किंवा त्या अनुषंगानं कार्यकारण संबंधाचा शोध घेण्यासाठी हेतू पुरस्सर अशा पद्धतीचं जे सूक्ष्म अशा प्रकारचं अवलोकन केलं जाते, ह्या केलेल्या सूक्ष्म अशा प्रकारच्या अवलोकनाला आम्हाला निरीक्षण असं निश्चितपणे म्हणता येईल. आणि म्हणून मग या ठिकाणी एक बाब या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचे आहे की प्रामुख्यानं निरीक्षण म्हणजे केवळ पाहणे नाही, तर निरीक्षण म्हणजे एक हेतू पुरस्सर पाहणे, सूक्ष्म अशा प्रकारचं अवलोकन करणे, याला आपण सम्यक पाहणे असं म्हणता येईल. आणि म्हणून मग त्या पाहण्याला आपल्याला निरीक्षण म्हणता येईल. प्रामुख्याने या निरीक्षण या शब्दाचा जर आपण अर्थ लक्षात घेतला तर निरीक्षण हा शब्द जो आहे तो निर अधिक इक्षण अशा या शब्दाच्या विग्रहातून तयार झालेला आहे. आणि याचा अर्थ असा होतो की ईक्ष याचा अर्थ असा होतो की पाहणे आणि मग सम्यक दृष्टीने पाहणे. अशा पद्धतीने देखील आपल्याला निरीक्षण पद्धतीचा थोडक्यामध्ये सोप्या भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून मग या अनुषंगानं जे जे आपल्या डोळ्याला दिसते ते सर्व निरीक्षण आहे असंही आपल्याला म्हणता येत नाही, कारण घटनेकडे विशिष्ट अशा प्रकारच्या हेतूने पाहणे गरजेचं असते. विशिष्ट अशा प्रकारच्या तथ्याचं संकलन करण्याच्या हेतूने त्या आपण घटनेकडे पाहणं गरजेचं असते. आणि म्हणून मग त्याला आपल्याला त्या दृष्टीने जर त्यानं पाहिला तरच त्या प्रकारच्या संशोधकांना केलेल्या सूक्ष्म अशा प्रकारच्या अवलोकनाला आपल्याला प्रामुख्यानं निरीक्षण असं म्हणता येईल. या निरीक्षण या तंत्राचा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारवंतांनी अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी निरीक्षण तंत्राचा अर्थ लक्षात घेणार आहोत. याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशामध्ये. या ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशामध्ये काय म्हटलेलं आहे की नैसर्गिक घटनांचे कार्यकारण संबंध व त्याचे परस्परांमध्ये असलेले संबंध जाणून घेण्यासाठी घटना घडत असताना त्याचं केलेलं काटेकोर अशा प्रकारचं जे अवलोकन आहे किंवा त्या अनुषंगानं केल्या जाणाऱ्या ज्या नोंदी आहेत
त्या नोंदीला निरीक्षण असं म्हणतात. आणि मग याच्यामध्ये दोन बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे की कार्यकारण संबंधाचा शोध घेणे आणि मग त्या अनुषंगानं ज्या घटनांमध्ये कार्यकारण संबंध आहेत त्या संबंधाचा देखील शोध घेणे. आणि मग त्या अनुषंगानं हा शोध घेत असताना दोन घटनांमध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे हे शोध घेत असताना केल्या जाणाऱ्या ज्या नोंदी आहेत या नोंदीला आपण निरीक्षण असं म्हणतो. प्राध्यापक बोधनकर आणि अलोनी यांनी देखील या निरीक्षणाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हणतात बोधनकर, संशोधन क्षेत्रामध्ये घटनासंबंधी संकलित केलेल्या तथ्यातील कार्यकारण संबंधाचा शोध घेण्यासाठी इंद्रियाद्वारे आणि वैज्ञानिक वा सूक्ष्म अशा प्रकारचं केलेलं एक अवलोकन आहे, त्या अवलोकनाला निरीक्षण असे म्हणतात. आणि मग ज्ञानेंद्रिय आधारे विविध प्रकारच्या घटनांचा शोध घेणे, विविध प्रकारच्या घटनांचा अभ्यास करत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शास्त्रीय स्वरूपाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्या अभ्यासाला बोधनकर यांनी निरीक्षण म्हटलेलं आहे. या निरीक्षणाच्या बाबतीमध्ये मोझर यांनी देखील व्याख्या सांगलेली आहे. आणि मग मोझर हे या निरीक्षणाचा अर्थ स्पष्ट करताना मोझर म्हणतात की प्रामुख्यानं कान आणि वाणी यापेक्षा डोळ्यांचा स्वतंत्र अशा प्रकारचा प्रयोग करणे म्हणजे निरीक्षण. मोझरच्या मते प्रामुख्यानं कान आणि वाणी यापेक्षा डोळ्याचा स्वतंत्र पद्धतीने उपयोग करणे, त्याचा प्रयोग करणे म्हणजे निरीक्षण आहे असं त्यांचं मत आहे. प्रामुख्यानं ह्या निरीक्षणाच्या बाबतीमध्ये एक बाबी आमच्या काही लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रामुख्यानं निरीक्षण करणे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. निरीक्षकाने निरीक्षण करत असताना, अभ्यास करत असताना, कोणत्याही संशोधकाने अभ्यास करत असताना त्याच्या फील्डमध्ये गेल्यानंतर त्यानं कोणत्या गोष्टी निरीक्षणाच्या अनुषंगानं करणं गरजेचं आहे या बाबीचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं हा जो निरीक्षक आहे या निरीक्षकामध्ये एक जिज्ञासू वृत्ती असणं गरजेचं असते. एक ज्ञान मिळवण्याची जी लालसा आहे ती ज्ञान मिळवण्याची लालसा त्याच्यामध्ये असणं गरजेचं असते. आणि त्याचे जे ज्ञानेंद्रिय आहे हे ज्ञानेंद्रिय चांगले असणं गरजेचं आहे. जसं की कान, डोळा आणि जी जिव्हा आहे या अनुषंगानं त्याचा उपयोग करून तथ्य संकलन करायचं असेल तर त्या अनुषंगानं त्याचं ते ज्ञानेंद्रिय चांगलं असणं गरजेचं आहे. ज्याचे निरीक्षण करायचे आहे ती बाब देखील निरीक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून चांगली असावी, निरीक्षण करता येण्याजोगी असावी, ज्याच्यामध्ये संशोधनाची तथ्य मिळण्यासारखी ती घटना असावी, ते एक बाब त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि मग हा जो निरीक्षक आहे ह्या निरीक्षकाला कोणत्याही प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की पूर्वग्रह दूषित तो असू नये. त्या समाजाबद्दल किंवा एखाद्या समस्येबद्दल अभ्यास करत असताना त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा जो दुराग्रह आहे तो दुराग्रह त्याच्या मनामध्ये असता कामा नये. याचबरोबर त्याच्यामध्ये एक संशयाची वृत्ती देखील असू नये. याशिवाय त्याच्या ज्या वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या आवडीनिवडी असतात त्या सर्व प्रकारच्या आवडीनिवडी या निरीक्षकानं किंवा अभ्यासकानं पूर्णपणे बाजूला सारणं अत्यंत गरजेचं असते. यानंतर आपण निरीक्षणाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत त्याचा आढावा घेणार आहोत. निरीक्षणाचे साधारणपणे सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण, नियंत्रित निरीक्षण, सामूहिक निरीक्षण असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. त्याच्यापैकी प्रमुख अशा प्रकारावर या ठिकाणी आज आपण भाष्य करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे सहभागी निरीक्षण. सहभागी निरीक्षण हे एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं निरीक्षण आहे. या अनुषंगानं बघत असताना या बाबी आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे की संशोधक हा अशा प्रकारच्या निरीक्षणामध्ये तो प्रत्यक्ष त्या समूहामध्ये जाऊन निवास करत असतो, त्या समूहामध्ये जाऊन सहभागी होत असतो आणि त्या अनुषंगानं ते तथ्य संकलन करण्याचा प्रयत्न करत असतो. की अशा प्रकारच्या निरीक्षण पद्धतीमध्ये संशोधक हा प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी होऊन अभ्यास केल्यानंतर विश्वसनीय स्वरूपाची माहिती, वस्तुस्थिती दर्शक अशा प्रकारची माहिती तो जमा करू शकतो. सूक्ष्म अशा प्रकारचं अवलोकन त्याला करता येऊ शकते. आणि मग याचे एक दोन उदाहरणं जर आपण बघितले की ऑस्ट्रेलियातील अरुंटा जनजातीचा
एमिल डर्खिमनं अभ्यास केला असताना त्यावेळेस त्यांनी त्या प्रत्यक्ष त्या अरुंटा नावाच्या जनजातीच्या लोकांमध्ये त्यांचं जाऊन ऑब्झर्वेशन केलेलं आहे की कॅरिबोरी नावाचा जे लोक खेळ खेळत होते ते कशा प्रकारचा खेळ खेळत होते आणि त्याच्यामधून मग धर्माची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करताना डर्खिमनं त्या सहभागी निरीक्षणाचा अवलंब केलेला बघायला मिळतो. याचबरोबरीनं वेगवेगळ्या प्रकारच्या इतर संशोधनामध्ये सुद्धा सहभागी निरीक्षणाचा वापर झालेला आहे की जसं की व्हेरियर एल्विन ह्या भारतीय समाजाचा यांनी अभ्यास करत असताना प्रामुख्यानं आसाममधील बोंदो जमातीचा अभ्यास करत असताना सहभागी निरीक्षणाचा वापर केलेला आहे. याचबरोबरीनं अँडरसन यांनी अमेरिकेतील होबो जमातीचा अभ्यास करत असताना देखील सहभागी निरीक्षणाचा प्रामुख्यानं उल्लेख केलेला आहे. आणि अजून एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण असं देता येईल की हॉवर्ड नावाच्या शास्त्रज्ञाने तुरुंगामध्ये राहणाऱ्या लोकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता आणि मग तो सहभागी निरीक्षण म्हणून त्या संशोधनामध्ये तो सहभागी झाला होता. तो प्रत्यक्ष त्या तुरुंगामध्ये राहण्याचा तो प्रयत्न करत होता आणि अशा प्रसंगी दुर्दैवानं तो त्या तुरुंगामध्ये सहभागी निरीक्षण करताना त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि मग या अनुषंगानं ज्यावेळेस आम्ही सहभागी निरीक्षणाचा अभ्यास करायला सुरुवात करतो त्यावेळेस वस्तुस्थिती दर्शक अशा प्रकारचे सामाजिक स्वरूपाचे जे तथ्य आहेत ते तथ्य जमा करता येतात. अचूक अशा प्रकारच्या तथ्याची जमवाजमव करता येते, त्याची मांडणी करता येते. आणि मग अशा अनुषंगानं जरी हे सहभागी निरीक्षण महत्त्वाचं असलं तरी याच्यामध्ये प्रामुख्यानं याचा कालावधी दीर्घ लागण्याची शक्यता असते, बऱ्याच प्रमाणामध्ये खर्चिक स्वरूपाचा असते आणि मग त्याच्यामुळं या निरीक्षणाचे काही दोषसुद्धा आपल्या लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. तरीही प्रामुख्यानं सहभागी निरीक्षणाच्या माध्यमातून आम्हाला तथ्य जमा करत असताना चांगल्या प्रकारची तथ्ये हे निश्चितपणे मिळतात. यानंतरचा जो निरीक्षणाचा प्रकार आहे तो निरीक्षणाचा प्रकार म्हणजे असहभागी निरीक्षण. आता आपण असं बघितलं होतं की सहभागी निरीक्षणामध्ये संशोधक अभ्यासक हा कुठे असतो, प्रत्यक्ष त्या ज्या समूहाचा अभ्यास करायचा आहे त्या समूहामध्ये जाऊन तो सहभागी झालेला असतो आणि मग सहभागी होऊन तिथं प्रत्यक्ष त्याच्यामध्ये वास्तव्य करून निवास करून तो राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु या असहभागी निरीक्षणामध्ये तशा प्रकारचा प्रकार आपल्याला बघायला मिळत नाही. तर असहभागी स्वरूपाचं जे निरीक्षण आहे या पद्धतीमध्ये संशोधक हा प्रत्यक्ष समूहामध्ये सहभागी न होता तो समूहामध्ये तटस्थ राहून अभ्यास करत असतो. तटस्थ राहून अभ्यास करणे म्हणजे समूहाच्या विविध प्रकारच्या ज्या काही आंतरक्रिया आहेत, विविध प्रकारच्या सामूहिक स्वरूपाच्या ज्या आंतरक्रिया आहेत त्याच्यामध्ये सहभागी न होता त्यांच्या आवडीनिवडीचा आणि आपल्या आवडीनिवडीचा संपर्क न होता तटस्थ राहून दुरून राहून त्याच्या प्रकारावर त्याचं ऑब्झर्वेशन जे निरीक्षण करतो अशा पद्धतीला आपण असहभागी निरीक्षण म्हणतो. आणि मग या असहभागी निरीक्षणामध्ये सुद्धा विश्वसनीय स्वरूपाची तथ्ये आपल्याला निश्चितचपणे मिळतात. आणि मग या अनुषंगाने देखील काही लोक संशोधक हे असहभागी निरीक्षणाच्या माध्यमातून संशोधन करताना बघायला मिळतात. याच्यामध्ये सुद्धा तटस्थ राहून अभ्यास करता येतो, निपक्षपातीपणे अभ्यास करता येतो आणि म्हणून मग असहभागी निरीक्षण हे बऱ्याच अंशी हे सहभाग न घेतल्यामुळे त्या समूहामध्ये तटस्थ राहून चांगल्या प्रकारचं संशोधन करण्यासाठी हे देखील निरीक्षणाचा जो प्रकार आहे तो प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मग अशा प्रकारच्या निरीक्षणाचा एक फायदा असा आहे की प्रत्यक्ष सहभागी त्या समूहामध्ये नसल्यामुळं, संशोधक हा सहभागी नसल्यामुळं तो एक स्वतःचे पूर्वग्रह तो दूषित करू शकत नाही, स्वतःच्या आवडीनिवडी त्याला म्हणजे त्याच्या ठिकाणी दाखवता येत नाही आणि म्हणून मग अशा पद्धतीनं एक चांगल्या प्रकारचं निरीक्षण तो करू शकतो. परंतु बऱ्याचदा अशा प्रकारच्या असहभागी निरीक्षणाच्या बाबतीमध्ये त्या संशोधकावर ज्या समूहाचा तो अभ्यास करायला गेला आहे तो समूह त्याच्यावर शंका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मग हा देखील एक दोष जो आहे याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा पूर्वग्रहाचा देखील दोष हा सहभागी निरीक्षणामध्ये निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळं याच्यामध्ये कमीत कमी दोष कसे निर्माण होतील या अनुषंगाने विचार करूनच निश्चितपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न संशोधकाने करणे गरजेचे आहे. यानंतरचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे अर्धसहभागी निरीक्षण.
अर्धसहभागी स्वरूपाच्या निरीक्षणामध्ये संशोधक हा इतर 2 प्रकारच्या निरीक्षणापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारच्या भूमिकेमध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. याचा कारण असं आहे की अर्धसहभागी निरीक्षणामध्ये संशोधक हा कधी समूहामध्ये सहभागी होतो तर कधी समूहामध्ये तो सहभागी होत नाही. आणि म्हणून मग या अर्धसहभागी निरीक्षणाच्या बाबतीमध्ये विल्यम व्हाईट या विचारवंताने अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे की समाज व्यवस्था ही एक अत्यंत जटिल अशा प्रकारची समाज व्यवस्था आहे. त्यातील एखाद्या वर्गाशी आपण जर एकरूप झालो तर आपण दुसऱ्या वर्गापासून तो आपोआपच व्यक्ती तुटत असतो, त्याचा संपर्क तुटतो. आणि म्हणून मग अर्ध तटस्थ स्थिती ठेवणे हाच त्याच्यामध्ये उत्तम अशा प्रकारचा मार्ग असतो. जसे की उत्सवामध्ये सहभागी होणे, त्या अनुषंगाने त्यांच्यासोबत खेळणे, जेवणे, परंतु हे करत असताना आपण संशोधक आहोत ही भूमिका म्हणजे संशोधक आहोत हे न विसरता आपल्या मुख्य उद्देशापासून आपण दूर न जाता आपला मूळ अनुसंधान काय आहे याच्यावर आपण लक्ष ठेवून आपण तटस्थ राहणे, त्या अनुषंगानं संशोधन करणे गरजेचं आहे, अशा प्रकारचं मत विल्यम व्हाईट यांनी मांडलेलं आहे. प्रामुख्यानं हे अर्धसहभागी स्वरूपाचं जे निरीक्षण आहे, या अर्धसहभागी स्वरूपाच्या निरीक्षणामध्ये संशोधक हा पूर्णपणे त्या समूहामध्येही सहभागी होत नाही आणि तो दूरही राहत नाही. म्हणजे एक कधी सहभागी असतो तर कधी सहभागी नसतो, अशा भूमिकेमध्ये संशोधक असल्याच्या कारणामुळं तो एक चांगल्या प्रकारचे सामाजिक स्वरूपाचे तथ्य जमा करू शकतो. गुड आणि हॅट हे जे 2 समाजशास्त्रज्ञ आहेत, या समाजशास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनामध्ये अर्धसहभागी निरीक्षणाचा वापर त्यांनी केला होता आणि मग त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं संशोधन हे अर्धसहभागी निरीक्षणावर आधारित आहे. परंतु बऱ्याचदा असंही होतंय की अर्धसहभागी निरीक्षणामध्ये संशोधक हा पूर्णपणे सहभागी नसल्यामुळं त्याला सगळी माहिती पूर्णपणे घेता येत नाही. बऱ्याचदा अशा काही घटना घडून जातात की ज्या वेळेस त्या संशोधनासाठी महत्त्वाच्या असतात, परंतु त्यावेळेस संशोधक हा त्या समूहामध्ये उपस्थित नसतो आणि म्हणून मग हे अर्धसहभागी स्वरूपाचं जे निरीक्षण आहे हे देखील तथ्य संकलनासाठी उपयोगाचं निरीक्षण पद्धतीमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मग त्या अनुषंगानं या अर्धसहभागी निरीक्षणाचा अभ्यास करत असताना संशोधक निश्चितचपणे त्याच्या उद्देशामध्ये तो सफल होऊ शकतो आणि मग त्या अनुषंगाने त्यांना अभ्यास करत असताना अत्यंत तटस्थ राहून त्यानं आपला जो रोल आहे तो रोल ॲज अ रिसर्चर म्हणून जर केला तर या अर्धसहभागी निरीक्षणाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे तथ्य जमा करण्याचा प्रयत्न संशोधकाला करता येईल, किंबहुना त्याचं जे अनुसंधान पूर्ण करण्याचा जो त्याचा विचार आहे तो त्या पूर्णत्वाला जाऊ शकतो. अशा प्रकारचं भूमिका या ठिकाणी आपल्याला मांडता येईल. यानंतरचा जे निरीक्षणाचा प्रकार आहे तो निरीक्षणाचा प्रकार म्हणजे नियंत्रित स्वरूपाचं निरीक्षण. प्रामुख्यानं नियंत्रित स्वरूपाच्या निरीक्षणाचा विचार करत असताना एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की नियंत्रित स्वरूपाचं निरीक्षण हा एक प्रकारचा प्रयोग असतो आणि मग विशिष्ट अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून त्याच्यावर परिस्थितीवर नियंत्रण करून प्रयोग करण्याच्या पद्धतीला आपण एक नियंत्रित अशा प्रकारचं निरीक्षण असं म्हणतो. आणि मग नियंत्रित स्वरूपाची परिस्थिती निर्माण करून त्या अनुषंगानं तथ्य संकलन जे जमा केलं जाते, तथ्य संकलन जे केलं जाते त्या पद्धतीला आपण नियंत्रित स्वरूपाचं निरीक्षण असं म्हणतो. प्रामुख्यानं घटनेवर नियंत्रण निर्माण करून त्या अनुषंगानं अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रामुख्यानं विशेषतः नैसर्गिक शास्त्रामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून मग नैसर्गिक शास्त्राच्या अनुषंगानं सुद्धा सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा गुन्हेगारीचा अभ्यास करत असताना, वंश आणि परिस्थितीचा अभ्यास करत असताना, त्याचबरोबर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना सुद्धा अशा प्रकारच्या अभ्यासामध्ये ही नियंत्रित स्वरूपाची निरीक्षण पद्धती ही वापरलेली बघायला मिळते. या नियंत्रित निरीक्षण पद्धतीचं प्रामुख्याने 2 प्रकारचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. पहिला जो प्रकार आहे याच्यामधला तो प्रकार म्हणजे अभ्यास विषयातील घटनांवर नियंत्रण. अभ्यास विषयातील घटकावर नियंत्रण याचा अर्थ असा आहे की ज्या घटकांचा अभ्यास करायचा आहे त्या घटकाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्या अनुषंगानं त्याच्यावर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग
समाजशास्त्राच्या अनुषंगानं, सामाजिक शास्त्राच्या अनुषंगानं ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस समाज हीच सामाजिक शास्त्राची प्रयोगशाळा असल्यामुळं सामाजिक घटनावर नियंत्रण निर्माण करून त्या अनुषंगानं त्याचा अभ्यास करता येतो आणि मग त्या अनुषंगानं सामाजिक स्वरूपाचे तथ्य जमा करता येतात. विशेषतः मानसशास्त्राचा जर आपण विचार केला तर विविध प्रकारच्या मानसशास्त्रीय प्रयोगामध्ये या नियंत्रित स्वरूपाच्या निरीक्षणाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केलेला बघायला मिळतो. एका प्रयोगामध्ये 6 ते 8 वर्ष वय असणाऱ्या मुलांना एका हॉलमध्ये जमा करण्यात आलं. त्याच्यामध्ये अर्धे विद्यार्थी हे कृष्णवंशी होते आणि अर्धे विद्यार्थी हे गौरवर्णीय होते. प्रयोगाचा मुद्दा असा होता की ह्या कृष्णवंशीय मुलं आणि गौरवर्णीय मुलं ही एकमेकांमध्ये मिसळतात किंवा मिसळत नाहीत आणि मग त्या अनुषंगाने ते एकमेकांमध्ये खेळतात किंवा खेळत नाहीत. हा अभ्यास करत असताना हा प्रयोग केला गेला. तर हा प्रयोग करत असताना संशोधकांना एका हॉलमध्ये मुलं जमा केली आणि मुलं जमा केल्याच्या नंतर त्याला तो दुरून त्याच्यावर लक्ष ठेवून होता, नियंत्रण करून होता आणि म्हणून मग त्याच्या लक्षात असं आलं की हे कृष्णवंशीय आणि गौरवर्णीय हे दोन्हीही मुलं एकमेकांसोबत खेळताना त्यांना बघायला मिळाली आणि मग त्या अनुषंगानं तो प्रयोग करण्याचा प्रयत्न त्या शास्त्रज्ञानं केलेला आहे. आणि मग याचबरोबरीनं व्यवस्थापन शास्त्रामधला थकवा, गतीचे अध्ययन, उत्पादकतेचं अध्ययन आणि यासाठी सुद्धा या नियंत्रित निरीक्षणाचा वापर हा केलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्यातला दुसरा जो घटक आहे तो निरीक्षकावर नियंत्रण. आता निरीक्षकावर नियंत्रण म्हटल्यानंतर जो संशोधक संशोधन करणार आहे, जो अभ्यासक अभ्यास करणार आहे, तोच हा स्वतःवर काही नियंत्रण घालून घेत असतो आणि त्याच्या अनुषंगानं तथ्य जमा करत असतो. तर या पद्धतीमध्ये सामाजिक घटनावर नियंत्रण घालणं बऱ्याचदा शक्य होत नाही, परंतु स्वतःवर नियंत्रण घालणं मात्र शक्य असते आणि म्हणून मग संशोधक किंवा निरीक्षक जो आहे तो स्वतःवर नियंत्रण घालण्याचा प्रयत्न करतो. आणि मग स्वतःवर नियंत्रण घालत असताना आपण कोणत्या घटनेचा अभ्यास करणार आहोत, आपण अभ्यास करत असताना कशाला आपल्याला महत्त्व द्यायचं आहे आणि मग हे करत असताना आपण कुठल्या साधनांचा वापर करणार आहोत, आपण नकाशे वापरणार आहोत का, समाजमिती आपण वापरणार आहोत का, आपली डेली डायरी किंवा जी दैनंदिनी म्हणतो आपण ती वापरणार आहोत का, या बाबतीतलं त्याला स्वतःची एक ॲज अ मेमरी ह्या टाईप पद्धतीनं स्वतःवर नियंत्रण करण्यासाठी ह्या बाबी त्याला तयार कराव्या लागतात. याच बरोबरीनं तो फोटो काढणार आहे का, संशोधनामध्ये ध्वनिमुद्रण करणार आहेत का, म्हणजे एक विशिष्ट अशा प्रकारचं एक नियोजन जे म्हणतो आपण, हे नियोजन स्वतःवर नियंत्रण घालून जर त्यानं केलं तर त्याला त्याच्या ठरवलेल्या उद्देशाप्रमाणे, ठरवलेल्या वेप्रमाणे, त्या मार्गाप्रमाणे त्याला तथ्य संकलन करण्यासाठी अशा प्रकारच्या नियंत्रणाचा सुद्धा चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. आणि विश्वसनीय अशा प्रकारचे जे तथ्य आहेत हे तथ्य निश्चितचपणे त्याला जमा करता येतात. आणि म्हणून मग निरीक्षण पद्धतीमध्ये ह्या निरीक्षकावर नियंत्रण या घटकाला सुद्धा अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला बघायला मिळते. सामूहिक स्वरूपाचं जे निरीक्षण आहे, ह्या सामूहिक स्वरूपाच्या निरीक्षणामध्ये एखाद्या विशिष्ट अशा प्रकारच्या अभ्यास गटाकडून संशोधन ज्यावेळेस होत असते, एका समाज व्यवस्थेचं एखाद्या मोठ्या गटाचा ज्यावेळेस अभ्यास एखादा संशोधकाचा गट करतो त्यावेळेस आपल्याला हे सामूहिक स्वरूपाचं निरीक्षण करणं गरजेचं असते. की ज्यावेळेस संशोधक जो आहे ज्यावेळेस अभ्यासामध्ये त्या संशोधनाच्या फील्डमध्ये जात असतो त्यावेळेस मग त्यांचा जो गट आहे तो संपूर्णपणे गट त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि मग त्या समाजाची जी संस्कृती आहे, ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, मूल्याची व्यवस्था आहे, त्यांचे आचार विचार, ज्या रूढी आहेत, ह्या सर्व घटनांची ते माहिती घेत असताना सामूहिक पद्धतीनं ते ऑब्झर्वेशन करत असतात. आणि मग अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन ज्यावेळेस केलं जाते त्यावेळेस निश्चितचपणे त्यांना वस्तुस्थिती आणि विश्वसनीय स्वरूपाची जी तथ्य आहे ती तथ्ये निश्चितचपणे चांगल्या प्रकारची तथ्य मिळतात, ज्याला आपल्याला त्याचा पडताळा पाहता येतो. कार्यकारण संबंधाचा शोध घेण्यासाठी देखील बऱ्याचदा ते फायदेशीर असते. आणि मग अशा प्रकारच्या निरीक्षणामध्ये सामूहिक पद्धतीने एकत्रित येऊन एका समूहाचा गट, एका संशोधकाचा गट एखाद्या समाज व्यवस्थेचा सामूहिकरित्या देखील अभ्यास निश्चितचपणे करू शकतो. परंतु सामूहिक निरीक्षणामध्ये जर आपण बारकाईनं बघितलं तर अशा प्रकारच्या याच्यामध्ये काही
प्रमाणामध्ये पक्षपातीपणा निर्माण होऊ शकतो, सदोषपणा येण्याची शक्यता असते आणि मग अभ्यास करत असताना बऱ्याचदा कृत्रिम स्वरूपाचे व्यवहार होऊ शकतात आणि अनेक लोकांनी एकत्रित माहिती जमा केल्यामुळं त्या माहितीचं जे विवरण करत असताना, त्याचं जे ॲनालिसिस करत असताना बऱ्याचदा मतांतर देखील होण्याची शक्यता असते. तरीही सामाजिक संशोधनामध्ये विविध प्रकारच्या जे सामाजिक शास्त्र आहेत त्या सामाजिक शास्त्रांमध्ये अशा प्रकारचं संशोधन हे केलं जाते आणि तथ्य संकलनासाठी ह्या सामूहिक निरीक्षण पद्धतीचा देखील वापर केला जातो. आणि म्हणून मग या ठिकाणी एक बाब आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की निरीक्षण ही एक संशोधनाची एक पायरी आहे, संशोधनाचा एक मूलाधार आहे. किंबहुना या संशोधनाला पूर्णत्वाकडे नेण्याचा निरीक्षण हा एक मार्ग आहे आणि त्या मार्गाने निरीक्षण करून विविध प्रकारचे तथ्य जमा करण्यासाठी सामाजिक शास्त्रामध्ये जे विविध प्रकारचे शास्त्र आहेत, समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, इतिहास आहे, मानसशास्त्र आहे, विविध प्रकारचे जे शास्त्र आहेत, लोकप्रशासन आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या शास्त्रामध्ये निरीक्षण पद्धतीचा संशोधनामध्ये निश्चितचपणे वापर केला जातो आणि चांगल्या प्रकारचं संशोधन करून चांगल्या प्रकारचं संशोधन करून समाजाला विकासाकडे नेण्यासाठी हे संशोधन निश्चितचपणे कसं उपयोगाचं होईल या अनुषंगानं प्रयत्न केले जातात. या व्हिडिओमध्ये आपण निरीक्षण पद्धतीचा थोडक्यामध्ये आढावा आपण घेतलेला आहे. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तथ्य संकलनाचं तंत्र जे आहे त्याच्यामध्ये आपण प्रश्नावलीचा अभ्यास करणार आहोत आणि मग प्रश्नावलीच्या अनुषंगाने देखील संशोधन कार्य पूर्ण केलं जाते. निरीक्षण पद्धती आपल्याला या ठिकाणी समजली असेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. हा व्हिडिओ आपण लाईक करावा, शेअर करावा, सबस्क्राईब करावा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत देखील हा कसा पोहोचल या अनुषंगानं आपण प्रयत्न करावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.